सध्याला काय चाललंय, निवडणूक काय म्हणते? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 10 मधून कोमल शशिकांत भोसले नगर परिषदेच्या उमेदवार आहे. आणि आपल्यातली समस्या म्हणजे काय, गटर, पाणी आहेत, नाले आहे जवळ, त्याची दुरवस्था आहे. अनेक समस्या आहेत की रस्ते आहेत, रस्त्यांची दुरवस्था आहे. अनेक महिलांच्या समस्या आहेत की शौचालय नाही, तिथं सार्वजनिक शौचालय त्याची पण व्यवस्था नाही. एवढंच काय किरण जयकुमार गायकवाड, प्रभाग क्रमांक 10 मधून ह्या आपल्या 10 नंबर वार्डामधील मी उमेदवार आहे. मी लोकांना एवढंच आव्हान देतो की पाठीमागं जी तुम्ही काय केलेलं आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये आता येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या, एवढंच मी सांगू शकतो. प्रचारादरम्यान प्रतिसाद कसा आहे जनतेचा तुम्हाला? प्रतिसाद जनतेचा भरपूर आहे आणि प्रतिसाद भरपूर राहणार बी आहे. का तरी लोकांना बी आता समजलेलं आहे की परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. लोकसुद्धा आता वैतागून गेलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीला. प्रत्येक 5 वर्षाला याचं आश्वासन द्यायचे, परत 5 वर्ष इकडे बघायचं बी नाही, असं भरपूर फसवणूक आमची इथं आमच्या वार्डामध्ये केलेली आहे. पण ते आता त्या फसवणुकीला लोक बळी पडणार नाहीत. किती जरी काय झालं तरी आता परिवर्तन होणार म्हणजे होणारच. तुम्हाला काय म्हणायचं आहे का? मला एकच म्हणायचं आहे की आज नगर परिषदेचे जे CO साहेब आहेत त्यांनी जरा इशीतली हवा इशीतून बाहेर पडून खुर्ची सोडून जर या अकलूज शहरामध्ये जर त्यांनी शासकीय सर्वे केल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल या ठिकाणी जी लोक राहतात, झोपडपट्ट्या असतील, कॉलन्या असतील, कॉलन्यामध्ये सुद्धा रस्ते नाहीत. गेली 10 वर्षापूर्वी रस्ते केलेले, आज जैसे ते अवस्था आहे त्या ठिकाणी खड्डे झालेले. झोपडपट्टीमध्ये जरी सांगायचं झालं तर लोक घरकुलापासून वंचित आहेत. गेली 40 वर्षापासून पत्र्याच्या शेडमध्ये राहतात आणि कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही, कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत. जर शिवसाहेबांनी जर सर्वे केला आणि त्या सर्वेनुसार जर गाव पातळीची विकास कामं जर केली तर मला वाटतंय या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही फिरतोय, निश्चितपणानं आपला वार्ड किंवा अकलूज शहर स्वच्छ होईल. आता शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून सांगायचं जर झालं तर आम्ही प्रत्येकाला स्लॅबचं घर देणार आहे, सुनियोजित झोपडपट्टी करणार आहे, विकास आराखडा तयार करून प्रत्येकाला घरकुल देणार आहे. शौचालयाचा अभाव आहे, चांगल्या दर्जेदार शौचालय आम्ही बांधणार आहे आणि जी ड्रेनेज लाईन आहे ते ड्रेनेज लाईनची सुद्धा सुविधा आम्ही चांगल्या प्रकारे करणार आहे.